भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, भूतबाधेच्या प्रकोपाने मागे लागले कर्माचे भोग। मानवधर्मात प्रवेश करूनी मिटले कर्मभोग आणि मिळाला संततीप्राप्तीचा योग। माझे नाव रवी तानबाजी पडोळे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात माझी पत्नी पूजा आणि मी असे एकूण 2 सदस्य होतो। माझे लग्न 24 एप्रिल 2004 ला परमात्मा एक मार्गातील सेविकेशी झाले आणि लग्नाची वरात पवनीवरून भोजापूर या गावी आली। सायंकाळी वधू वरांची आंघोळ झाल्यानंतर कपडे धुण्याकरिता ठेवले असता कोणीतरी पिवळ्या रंगाच्या साडीचा तुकडा कापून नेला। त्यावेळेस आमचे त्या साडीकडे लक्ष नव्हते। वधूला साडी नेसून देताना पदराचा तुकडा कापून नेलेला लक्षात आले, तरी आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। दुसऱ्या दिवशी अनेकांमध्ये असल्यामुळे रीती रिवाजाप्रमाणे ब्राह्मणाच्या हातून कथा केली आणि परत दुसऱ्या दिवशी सासरी पवनी ला निघालो। त्यावेळी माझ्या पत्नीच्या पोटामध्ये अचानक दुखणे सुरू झाले। तरी पण आम्ही पवनीला गेलो। तिथे हवन कार्य सुरू होते। या हवनाबद्दल मला काहीही समजत नव्हते। तरी सासरच्या लोकांनी माझ्या पत्नीला रक्षा आणि तीर्थ बनवून दिले तेव्हा तिला बरं वाटायला लागले। आम्ही दुसऱ्या दिवशी पवनीवरून घरी परत आल्यानंतर पुन्हा माझ्या पत्नीच्या पोटात दुखणे सुरू झाले। त्यानंतर ते पोटात दुखणे जवळपास 2 ते 4 महिने राहिले। या काळात मी तिला डॉक्टरांकडे नेले असता तिला तात्पुरता आराम व्हायचा, नंतर पुन्हा दुखणे सुरू व्हायचे। माझे सासरे मानवधर्माचे सेवक असल्याने त्यांनी मला मार्गात येण्यास सुचविले, परंतु मला ते पटले नाही। मग काही दिवसाने मला असे वाटले की आपला परिवार सुखी तर आपण सुखी आणि परिवार दुःखी तर आपण दुःखी। याबद्दल सखोल विचार करून शेवटी मी मार्गात येण्याचा निर्णय घेतला। मग दुसऱ्या दिवशी मार्गदर्शक श्री मनोहर नामदेवजी जांभूळकर यांचे जावई श्री संभूजी बैये, दोघे जण वलनी या गावी आले होते। त्यावेळी एक भगवंत प्रकट दिनानिमित्त षष्ठीचे हवन कार्य सुरू होते। त्या हवन कार्य आणि भजन कार्यक्रमात मी सहभागी झालो आणि दुसऱ्या दिवशी भोजापूरला परत आलो। मग पूर्ण पक्का विचार करून आम्ही 8 ते 10 दिवसाने मार्गदर्शक श्री मनोहरजी जांभूळकर यांच्याकडे गेलो व घरची भूतबाधेची सर्व हकीकत सविस्तर सांगितली। त्यांनी आम्हाला घराची साफ सफाई करायला सांगितले व मार्गाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले। माझी पत्नी परमात्मा एक मार्गातील अनुभवी सेविका असल्याने त्यांनी जास्त काही न विचारता परमेश्वरासमोर आम्हाला वचनबद्ध केले आणि परमात्मा एक मार्गात प्रवेश करून आम्हाला सेवक या पदवीचा मान मिळाला। मग आम्ही मार्गात प्रवेश केला व मार्गदर्शकांच्या शब्दानुसार 11 दिवसांचे साधे कार्य सुरू केले। दुसऱ्या दिवसापासून आमच्या घरी एक भगवंताची ज्योत लागायला सुरुवात झाली। तेव्हापासून माझ्या पत्नीचे दुःख दूर झाले। असेच 1 ते 2 वर्ष निघाले आणि तेव्हापर्यंत मला संततीप्राप्ती झाली नाही। मार्गाचा अनुभव नसल्याने आम्ही पुत्रप्राप्तीसाठी डॉक्टरांकडे जात होतो आणि डॉक्टरांचा कोर्स करण्यास सुरुवात केली। परंतु कोर्स सुरू असताना आम्ही पती पत्नी डॉक्टरांनी दिलेली औषध पाटासमोर ठेवून घेत होतो। पण माझ्या गावातील सेवकांनी संतानप्राप्तीकरिता आम्ही डॉक्टरकडे जातो ही बातमी मार्गदर्शकांना दिली। त्यावेळी आम्ही साध्या कार्यामध्येच होतो। पुढे कार्य घेण्याकरिता मार्गदर्शकांकडे गेले असता त्यांनी आम्हाला म्हटले की आपल्या मार्गात संततीप्राप्तीकरिता योग मिळतो आणि तुम्ही घेत नाही, बाहेर फिरता। असे म्हणून त्यांनी आम्हाला डॉक्टरांकडील औषध बंद करायला लावून 11 दिवसांचे साधे कार्य दिले। त्या कार्यामध्ये माझ्या पत्नीला महिना चुकला।
15 मार्च 2006 ला आम्हाला गोंडस मुलगा झाला, तो पण साध्या कार्यात. मुलगा लहान असल्याने आम्हाला त्यागाच्या कार्यात अडचण जाणार नाही म्हणून आम्हाला 41 दिवसांचे त्यागाचे कार्य देण्यात आले. त्यागाचे कार्य झाल्यानंतर मार्गदर्शकांसोबत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर येथून भगवंताची प्रतिमा आणली आणि मुलाचा वाढदिवस आणि हवन कार्य एकाच दिवशी पार पाडले. ही एवढी महान व जागृत कृपा महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी भगवान बाबा हनुमानजी यांची प्राप्ती करून आपण सर्वांना फुकटात दिली. धन्य ते बाबा जुमदेवजी. भगवान के घर देर हई, अंधेर नाही या म्हणीप्रमाणे माझ्या परिवारात उशिरा का होईना संतती प्राप्तीचा योग मिळाला. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. सेवक श्री रवी तानबाजी पडोळे, पत्ता मु. पो. भोजापूर, ता. पवनी, जी. भंडारा. सेवक नंबर 18858. मार्गदर्शक श्री मनोहरजी नामदेवजी जांभुळकर, वलनी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.